नमस्कार मित्रांनो, आज आपण मार्केटमध्ये जर एखादा नवीन पीसी किंवा डेस्कटॉप घ्यायला गेलो तर त्याची किंमत साधारणतः 35 ते 40 हजार रुपयाच्या रेंजमध्ये असतो आणि तो i3 लेवलचा असतो. तर आपण एक पीसी घेऊन आलेलो आहे जो डेस्कटॉप डेलमध्ये आहे, डेल कमर्शियलमध्ये आहे, ज्याचं कॉन्फिगरेशन i5 6 जनरेशन 8 GB रॅम आणि 240 GB SSD आहे विथ 1 इयर वॉरंटी आहे आणि एक कमर्शियल आणि हेवी वर्किंगसाठी अतिशय छान आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं टॅली, अकाउंटिंग, बँकिंग, रेग्युलर ब्राउजिंग किंवा छोटे मोठे डिझायनिंगची पण कामं करू शकता. असा हा डेलचा पीसी. आपण याचं इंटरनल कॉन्फिगरेशन पण चेक करूया आणि आतमध्ये कसा दिसतो ते पण बघूया. आपण एकदम जवळून बघितलं तर अतिशय गुड आणि चांगले फिनिशिंग आहे. हा फ्रंटेजला 3.0चे 2 USB पोर्ट आहेत, त्याचबरोबर 2.0चे 2 USB पोर्ट आहे, ऑक्स पोर्ट आहे ज्याच्या थ्रू आपण स्पीकर किंवा हेडफोन जोडू शकतो आहे. तसेच हे पॉवर ऑन ऑफचं बटन आहे आणि ह्याला DVD रायटरसुद्धा आहे. तर आपण बॅक साईडला पण चेक करूया. तर बॅक साईडला बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल 2.0चे 2 USB पोर्ट आहेत, त्याचबरोबर 3.0चे सुद्धा 2 USB पोर्ट आणि हा आहे लॅन पोर्ट ज्याच्या थ्रू आपण नेटवर्किंग आणि इंटरनेट जोडू शकतो आहे. तसेच हा DP पोर्ट आहे आणि त्याच्यावरती जो आहे तो HDMI पोर्ट आणि हे ऑक्सचं सॉकेट आहे. तसेच सर्वात खालती जे हे सॉकेट आहे तो पॉवर प्लग म्हणजे पॉवर सप्लायची पिन आपण इथं जोडणार आहे जो आहे SMP. तर अशा पद्धतीचा हा डेस्कटॉप, कमर्शियल डेस्कटॉप आपल्या रेग्युलर युजिंगसाठी अतिशय छान आहे. आणि हा आता आपण ओपन करून बघूया की ह्याच्यामध्ये आतमधलं कोणकोणते पार्ट आणि कशा पद्धतीचे आणि कोणत्या कंडिशनमध्ये आहेत आणि त्याचं फिनिशिंग किंवा त्याची क्वालिटी कशा पद्धतीची आहेत हा आपण ओपन केल्यानंतर कळेल. तर सर्वात प्रथम हे वरचं पॅनल आपण काढूया. पॅनल ओपन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल CPU फॅन, SSD, SMP सर्वच गोष्टी दिसतात. ही EVMची SSD आहे कारण हा अपग्रेडेशन केलेला पीसी असल्यामुळं EVMची SSD जोडलेलं आहे. तसाच हा SMP आहे म्हणजे पॉवर सप्लाय आहे. तर हे खालचं सॉकेट किंवा आपल्याला मदरबोर्ड जर बघायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कॅबिनेटचं फ्रंटचं कवरसुद्धा काढावं लागेल. तर अशा पद्धतीचा बेस्ट क्वालिटीचा पीसी आपल्या विप्रासमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही मार्केटमध्ये कुठेही घेऊ शकताय. फक्त घेताना खात्री करा की तो अपग्रेड किंवा अपडेट करता येईल का आणि त्याला प्रॉपरली एक कमीत कमी पुढचे 3-4 वर्ष चालेल का याची खात्री करूनच घ्या. तर अशा पद्धतीचं टेक्निकल माहितीसाठी आणि प्रॉडक्ट इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही व्हिजिट करा